नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला, आज संध्याकाळी काय करावं जेवायला मोठा प्रश्न पडला होता मला. सकाळच्या पोळ्या उरल्या आहेत तर म्हटलं फोडणीची पोळी म्हणजेच कुस्करा करूया. छान साधी सोपी रेसिपी नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी. त्याच्यासाठी या पोळ्या आहेत. कांदा चिरून घेतलाय, बारीक मिरच्या चिरून घेतलाय, दाणे आहेत, कढीपत्ता. आमच्या घरात झाड आहे अंगणामध्ये. हे कढीपत्त्याची पानाची फ्रीजमध्ये मी छान काढून ठेवते. आता या पोळ्या हाताने कुस्करायची पद्धत आहे, पण ती आता हाताने एवढी बारीक होत नाही. तर मिक्सरमध्ये पोळ्यांचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. दाखवते तुम्हाला. मिक्सरमधून अशा पद्धतीने पोळी बारीक करून घ्यायची आणि ती एका भांड्यामध्ये मी काढून घेते. अशा सकाळच्या 5 ते 6 पोळ्या उरलेल्या आहेत. असा बारीक छान पोळीचा कुस्करा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा. अशा सगळ्या पोळ्या मी मिक्सरमधून काढून घेते आणि दाखवते तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं करायचं ते. चला, आजची एकदम साधी भोळी सोपी रेसिपी घेऊया. आता हा कुस्करा छान पोळी बारीक करून घेतली मिक्सरमधून. आता पहिल्यांदा आपण काय करूया, दाणे तळून घेऊया. याच्यामध्ये दाणे टाकायचे. दाणे छान मस्तपैकी याच्यामध्ये परतून घ्यायचे तेलामध्ये. खूप छान असतं. आणि काय होतं, उन्हाळ्यामध्ये नेमकं काहीतरी संध्याकाळी वेगळं लागतं. दुपारी पोळी खाल्ली जात नाही, खूप गरम होतं, अन्न खायची इच्छा होत नाही. असं वाटतं की काय खाऊ आणि काय नको, नुसतं ताक लिक्विड असंच बरं वाटतं आहे की नाही उन्हाळ्यामध्ये. मग पोळ्या उरतात संध्याकाळी. सगळ्यांकडे मे बी हीच रड असते की पोळ्या उरल्या जातात, उरतात पोळ्या. तर मग काय करायचं, तर म्हटलं आज जरा पोळीचा कुस्करा करूया. तर मग कोणी याला पोळीचा भुगा म्हणतं, कोणी फोडणीची पोळी म्हणतं, पण आमच्याकडे याला पोळीचा कुस्कराच म्हणतात. आता आपण हे दाणे जे आहेत, हे दाणे तेलामध्ये मस्तपैकी छान गोल्डन कलरवरती तळून घेऊया. आणि रोज पोळ्या उरल्या की एवढं अन्न आपल्याला टाकून द्यायला जीवावर येतं आणि एवढं अन्न वाया घालवू पण नाही आणि टाकू पण नाही. मग काहीतरी त्याचा आपण चांगला उपयोग करायचा असतो. मस्तपैकी आधी असे छान दाणे तळून घ्यायचे. इतका चविष्ट लागतो आणि आवडीने खाल्ला पण जातो. मग पोळ्या उरायची काही भांगड राहतच नाही. उन्हामध्ये सकाळी बहुतेक घरांमध्ये पोळ्या उरतात. मग संध्याकाळी काही वेळेस रोज काही हे कुस्करा खाणं चांगलं नाही, कारण त्यांनी काही वेळेस जळजळ होते. मग कधी नवत करायला काहीच हरकत नाही. तर हे बघा, हे दाणे छान मी तळून घेतलेले आहेत. आणि हे बघा, हे पोळ्या कुस्करून त्या डब्यातून पोळ्या ज्या होत्या डब्यातल्या त्या मिक्सरमधून मी काढून घेतल्या. हाताने कुस्करल्या तर एवढ्या अगदी फाईन त्या पोळ्या कुस्करल्या जात नाही, म्हणून मिक्सरमधून काढून घेतल्या. आता हे जे तळलेले दाणे आहेत हे आधी आपण याच्यावरती घालून घेऊया. आणि मेन म्हणजे आपल्या बायकांचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, एवढ्या उन्हाळ्यामध्ये या गॅस ओट्याजवळ उभं राहायचं ना म्हणजे दिव्य काम असतं. भयंकर घामानी अक्षरशः घामाच्या धारा लागतात. त्याच्यामुळे पटपट लवकर स्वयंपाक केला संध्याकाळी की मग बरं वाटतं. आता याच्यामध्ये आपण घालूया मोहरी, थोडेसे जिरे, छान फुललंय जिरं, हिंग. आता घालूया याच्यामध्ये कढीपत्ता, कांदा आणि मिरची. हे मस्तपैकी छान कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतवताना तुम्ही जर पोळीला मीठ घालत असाल, पोळीला जर मिठाची चव अगदी छान असेल तर मग याच्यात अगदी बेतानी मीठ घालायचं. पोळीला तुम्ही मीठ घालत नसाल तर मग कांदा परतवताना मीठ घालायचं, म्हणजे मग कांदा छान परतवला जातो, पटकन परतवला जातो. हे बघ, छान मस्त गोल्डन कलरवरती मी कांदा परतून घेते. कारण सगळ्यांकडेच हा प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यामध्ये. थंडीमध्ये कसं संध्याकाळी आपण छान सूप करून घेऊ शकतो, वेगवेगळे पदार्थ करून घेऊ शकतो. पण उन्हाळ्यामध्ये मोठा प्रॉब्लेमच असतो की जेवणच जात नाही दुपारी आणि रात्री थोडंसं जेवावं वाटतं तरी सुद्धा खूप गरम होतं. मग अशा वेळेस काय करणार, तर मग काहीतरी वेगळं करायचं. मग आज म्हटलं कुस्कराच करूया. अनायसे मी कुस्करा करणारच होते, तर म्हटलं रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू. याच्यामध्ये घालूया हळद आणि मी याच्यामध्ये थोडीशी साखर घालते.
साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची नसेल तुम्ही अगदी नाही. फोडणीमध्येच मी 1 चमचाभर साखर घालणार आहे. फोडणीमध्ये साधारणतः मी 1 चमचा साखर घालणार आहे, 1 ते 1.5 चमचा. आणि हे छान मस्तपैकी परतून घेणार. कांदा छान परतवून घ्यायचा. याच्यामध्ये कोणी कोणी ढोबळी मिरची सुद्धा घालतं, टोमॅटो सुद्धा घालतं, छान लागतं बरं का. पण आमच्याकडे नाही आवडत म्हणून मी फक्त कांदाच घातलाय. टोमॅटो घातला की त्या पोळीला थोडासा ओलसरपणा येतो आणि असा छान भुरभुरीत कुस्करा छान लागतो, म्हणून मग मी काही टोमॅटो घातलेला नाही. आता हे जे आहे पोळी कुस्करलेली आणि कांदा दाणे हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे मस्तपैकी हलवून घेऊया. आता कांदा भरपूर घातला की चव पण खूप छान लागते बरं का. बिना कांद्याचा कुस्करा तर अजिबात चांगला लागत नाही, पण कांदा जर घातला तर खूप छान अशी चव येते. तुमच्याकडे मटार असतील तर तुम्ही मटार घातले तरी सुद्धा खूप छान लागतो. हे बघा, आता एक छान दणकून वाफ काढूया की आपला कुस्करा तयार होईल. झाकण ठेवते मी त्याच्यावर. आणि बारीक गॅस करून एक दणदणीत वाफ काढते की आपला कुस्करा तयार. मस्तपैकी आपला कुस्करा तयार आहे. आता छान हिरवीगार कोथिंबीर याच्यावर घालते आणि आपला कुस्करा तयार आहे. कशी वाटली आजची रेसिपी? एकदम साधी साधी सोपी सोपी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. आज मी घरामध्ये कुस्करा करणार होते. काही काही नवीन शिकणाऱ्या मुली असतात, त्यांना अवघड वाटतं करायला, म्हणून हा व्हिडिओ आज घेतला. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उन्हाळा खूप आहे, आपली बॉडी डिहायड्रेट होऊ देऊ नका. थोडं थोडं पाणी पित राहा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत नक्की स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.